नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. इंग्रजी व्याकरण हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा पण अनेकांना अवघड वाटणारा विषय आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ आणि त्याचे चारही उपप्रकार एकाच व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत शिकणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला बोर्ड परीक्षेत काळावर आधारित कोणताही प्रश्न आला तरी तो सहज सोडवता येईल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. आता बघा, सर्वात जे काही प्रेझेंट टेन्सचा जो काही पहिला प्रकार आहे तर तो पहिला प्रकार आहे बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स. काय आहे बघा, जो काही पहिला प्रकार आहे तर तो आहे बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स. ज्याला आपण काय म्हणतो बघा साधा वर्तमान काळ. सिम्पल प्रेझेंट टेन्सला काय म्हणायचे बघा विद्यार्थी मित्रांनो, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता साधा वर्तमान काळ कधी वापरतात तर बघा, जेव्हा आपल्याला रोजची सवय असते किंवा एखादा नित्यक्रम असतो किंवा त्रिकालबाधित सत्य जेव्हा आपल्याला सांगायचं असते तेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतात. काय सांगितलं मी, सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरतात की जेव्हा आपल्याला काय असते रे, रोजची सवय. काय असते बघा, रोजची सवय किंवा एखादा नित्यक्रम असतो किंवा नित्यक्रम किंवा एखादं त्रिकालबाधित सत्य. त्रिकालबाधित सत्य. आता हे सगळं काय आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया, हे जे काही आहे की रोजची सवय म्हणजे काय. आपली रोजची सवय काय असते की सकाळी लवकर उठणे, लक्षात आलं का. त्यानंतर नित्यक्रम काय की लवकर उठून फिरायला जाणे, त्यानंतर आवरणे, हा आपला दररोजचा नित्यक्रम. आणि त्यासोबतच त्रिकालबाधित सत्य म्हणजेच काय की सूर्य पूर्वेला उगवतो. लक्षात आलं का. हे काय आहे रे, साधा वर्तमान काळ की जे बदलत नाही. त्रिकालबाधित सत्य म्हणजे ते बदलत नाही. आणि मराठीत कसं ओळखायचं तर विद्यार्थी मित्रांनो, आता वाक्याच्या शेवटी काय आहे बघा, वाक्याच्या शेवटी तो, ते, तात किंवा तोस असे शब्द येतात. आता तुम्ही म्हणाले इंग्रजी व्याकरण शिकवताय, मराठीमध्ये काय तुम्हाला सांगायची गरज आहे तर विद्यार्थी मित्रांनो, जरी आपल्याला एखादा शब्द किंवा एखादा इंग्रजी शब्द त्याला आपण मराठीमध्ये काय करतो रे, काळामध्ये बऱ्यापैकी इंग्रजी वाक्य वाचलं आहे आणि मला तो वाक्य कळालंच नाही तर आपण पहिल्यांदा काय करतो रे, मराठीमध्ये काय करतो, कन्वर्जन करतो म्हणजे मराठीमध्ये समजून घेतो. जर तुम्हाला हेही समजलं तर आणखी सोपं जाईल की बाबा मला त्यातले बरेच शब्द नाही आले पण जो काही क्रियापद आहे किंवा जो काही कर्ता आहे हे जर मला मराठीतून समजलं तर आणखी मला जे संपूर्ण वाक्य जरी नाही कळालं की हे कोणत्या काळामधलं आहे पण मराठीमध्ये जर मी कन्वर्जन करून जर मला ओळखता आलं तर नक्कीच मला हे ओळखता येईल. म्हणून हे मराठीही तुमच्यासाठी. आता बघा, तो, ते, तास, तोस काय यायला पाहिजेत म्हणजेच उदाहरणार्थ बघा खातो. काय आहे बघा, खातो. बघा, खाणे हे क्रियापद आहे, त्याच्या शेवटी काय आलं आहे तो. त्यानंतर वाचते. काय आहे बघा, वाचते. वाचणे ही काय आहे रे, क्रिया आहे पण त्याच्या शेवटी काय आलं रे, त. लक्षात आलं का, तो, ते. किंवा आपण पाहूया खेळतात. काय आहे बघा, खेळतात. विद्यार्थी मित्रांनो, आलं का, तात म्हणजे खेळणे हे काय आहे रे, क्रियापद. पण क्रियापदाच्या शेवटी जेव्हा तो, ते, तात येतात तेव्हा ते काय असतं रे, साधा वर्तमान काळ. आता एक महत्त्वाचं की आता हा साधा वर्तमान काळ आहे, ह्याचं एक सूत्र आहे. काय आहे बघा ते सूत्र तर पहिला आहे सब्जेक्ट. पहिला काय येतो बघा, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, करता. त्यानंतर येतं क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला काय लागलं जातं बघा, यस, इयस किंवा यस प्रत्यय. काय लागलं जातं बघा, इयस किंवा यस प्रत्यय. अधिक ऑब्जेक्ट. अधिक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. लक्षात आलं का. आता बघा, साधा वर्तमान काळाचं सूत्र काय आहे, सब्जेक्ट अधिक क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला काय आहे रे, इयस प्रत्यय किंवा यस प्रत्यय अधिक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, कर्म. आणि ह्यासाठी एक महत्त्वाचा नियम जो अजिबातच विसरायचा नाही तर तो नियम आहे बघा, जर करता काय असेल बघा, जर करता ही, शी किंवा इट असेल किंवा एकवचनी नाव किंवा
एकवचनी नाव, एकवचनी नाव. तर जे काही क्रियापद आहे तेव्हा बघा क्रियापदाला तुम्ही म्हणाल हे खूप वेळा सांगितले, हेल्पिंग वर्बमध्ये सांगितले, पुन्हा जो काही टेन्सचा व्हिडिओ आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी लक्षातच ठेवायचं. लक्षात आलं का? जोपर्यंत आपण रिपीट करत नाही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी काय होतात रे हातातून निसटतात, डोळ्यातून आपल्याला दिसत नाहीत की अरे हां हे तर असं क्रियापदाला यस प्रत्यय होतं तरी पण मी पास्ट टेन्स कसं काय लिहिला, मी भविष्यकाळ कसं काय गेलो, मी फ्युचर टेन्स कसं काय लिहिला परीक्षेत. लक्षात आलं का? म्हणून ही, शी, इट किंवा एकवचनी नाव असेल म्हणजे क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. लक्षात आलं का? काय सांगितलं? जेव्हा करता ही, शी, इट असेल किंवा एकवचनी नाव असेल तेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. आता जे काही आपण 7 सर्वनाम पाहिलेली होती, कोणतं पाहिलं होतं? आय, वी, यू, दे, ही, शी, इट. ह्यानुसार आपण काय करूया? उदाहरणे पाहूया. चला, हे लक्षात आलं का? सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय आहे की जी आपली रोजची सवय आहे, जो आपला नित्यक्रम आहे किंवा त्रिकालबाधित सत्य. त्यानंतर ना सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा करता ही, शी, इट असेल तेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचं. चला, पहिलं जे उदाहरण आहे ते पाहूया. बघा, पहिलं उदाहरण आहे आय ईट ॲन ॲपल, ॲन ॲपल. बघा, आय म्हणजे काय? मी, इट म्हणजे खाणे. लक्षात आलं का? ॲपल, मी ॲपल खाणे असं होईल का? आता नाही, मी ॲपल खातो किंवा मी सफरचंद खाते. लक्षात आलं का? कारण जेव्हा साधा वर्तमान काळ असतो तेव्हा काय येतो रे? खातो किंवा खाते. लक्षात आलं का? मराठी त्याचं काय होणार आहे रूपांतर? बघा, मी सफरचंद खातो किंवा खाते, मी सफरचंद खातो किंवा खाते. त्यानंतर जे काही दुसरं उदाहरण आहे ते आहे बघा, वी ईट ॲन ॲपल, ॲन ॲपल म्हणजेच काय? आम्ही सफरचंद खातो. लक्षात आलं का? आम्ही, वी म्हणजे आम्ही, आम्ही सफरचंद खातो. बघा, क्रियापदाला काय लागला? तो. लक्षात आलं का? त्यानंतर तिसरं काय आहे बघा, यू, यू ईट ॲन ॲपल म्हणजेच काय? तुम्ही किंवा तू. लक्षात आलं का? यू म्हणजे काय? तू किंवा तुम्ही. तू सफरचंद खातो किंवा तुम्ही सफरचंद खाता. लक्षात आलं का? इथं काय येणार आहे? यू म्हणजे काय? तू किंवा तुम्ही सफरचंद खाता, सफरचंद. पहिल्यांदा तू आहे म्हणजे तू सफरचंद खातो, त्यानंतर तुम्ही म्हणून तुम्ही सफरचंद खाता. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतरनं उदाहरण चौथं. आता बघा, आय, वी, यू नंतर आपण काय घेऊया? दे, दे ईट ॲन ॲपल, दे ईट ॲन ॲपल. बघा विद्यार्थी मित्रांनो, दे म्हणजे काय? ते सफरचंद खातात, ते सफरचंद खातात. त्यानंतरनं पाचवं उदाहरण आहे बघा, ही ईट्स, ही ईट्स ॲन ॲपल, ॲन ॲपल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, करता काय आला? ही, तेव्हा जे काही क्रियापद आहे क्रियापदाला लागला यस प्रत्यय. लक्षात आलं का? ही ईट्स ॲन ॲपल म्हणजेच काय? तो सफरचंद खातो. ही म्हणजे काय? तो, तो सफरचंद खातो. त्यानंतर जे काही 6वं उदाहरण आहे ते काय येणार आहे बघा, शी ईट्स ॲन ॲपल, ॲन ॲपल म्हणजेच काय? ती सफरचंद खाते. शी म्हणजे काय? ती.
बघा इथे सुद्धा काय लागलं रे, जेव्हा करता काय आहे शी, तेव्हा क्रियापदाला लागला यस प्रत्यय. त्यानंतर 7वं उदाहरण आहे बघा, ईट. बघा वरती नियम काय दिला आहे, जर ईट पण असेल तेव्हा काय करायचं आहे, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचं आहे. लक्षात आलं का? चला बघा आता काय येणार आहे, इट ईट्स ॲन ॲपल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा काय मराठी अर्थ होतो, ते सफरचंद खातात. लक्षात आलं का? ते सफरचंद खाते, ते सफरचंद खातात, त्यांनी सफरचंद खाल्ले. सॉरी, ते सफरचंद खाते. इथे सुद्धा काय लागलं बघा, क्रियापदाला यस. क्रियापद आहे इट, इटला काय लागलं बघा यस. त्यानंतरनं हा झाला पहिला प्रकार, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्यानंतरनं जो काही दुसरा प्रकार आहे तर तो आहे बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ज्याला आपण काय म्हणायचं आहे बघा, चालू वर्तमान काळ. काय म्हणायचं आहे, चालू वर्तमान काळ किंवा ह्यालाच आपण अपूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतो. काय सांगितलं बघा, जे काही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे ह्याला चालू वर्तमान काळ किंवा मराठीमध्ये अपूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतात. आता का म्हणतात हे मी तुम्हाला उदाहरणाद्वारे नक्कीच सांगते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ कधी वापरतात, तर बोलत असताना एखादी क्रिया म्हणजे प्रत्यक्ष चालू असेल तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ वापरतो. काय सांगितले, एखादी बोलत असताना एखादी क्रिया प्रत्यक्ष चालू असेल तेव्हा. लक्षात आलं का? बोलत असताना एखादी क्रिया प्रत्यक्ष चालू असेल तेव्हा आपण काय करतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आणि हे मराठीमध्ये कसं ओळखायचं लक्षात आलं का? तर बघा, जेव्हा क्रियापदाच्या शेवटी काय सांगितलं बघा, क्रियापदाच्या शेवटी पाहिजेत त आणि क्रियापदाच्या पुढे काय सांगितलं, आणि जे काही क्रियापदाच्या पुढे आहे आहोत, आहे आहोत किंवा आहेत असं येतं तेव्हा तो काळ कोणता आहे बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि ह्याची जी काही उदाहरणे आहेत तर ती उदाहरणं आहे बघा, उदाहरणार्थ खात आहे. काय आहे बघा उदाहरण, खात आहे. बघा क्रियापदाला काय केले रे, की क्रियापदाच्या शेवटी आहे त. लक्षात आलं का? क्रियापदाच्या शेवटी आहे त आणि पुढे काय आले, क्रियापदाच्या पुढे आहे, खात आहे. तेव्हा तो काळ कोणता आहे बघा, चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं का? खात आहे हे चालू आहे म्हणजे खाणं हे चालू आहे, पण ते पूर्ण खाऊन झाले का? नाही, म्हणून हे काय आहे रे, अपूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं का? त्यासोबतच दुसरं उदाहरण घेतलं मी, वाचत आहे. काय आहे बघा, दुसरं उदाहरण घेतलं मी, वाचत आहे. बघा वाचणे ही क्रिया आहे, जर त्याला मी त जोडलं म्हणजे काय आहे, वाचत आहे. लक्षात आलं का? मी ती क्रिया कशी आहे रे, माझी चालू आहे, वाचण्याची माझी क्रिया चालू आहे, ती पूर्ण झाली का? नाही, म्हणून हे काय आहे, चालू वर्तमान काळ आहे. त्यासोबतच अपूर्ण वर्तमान काळ आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याचा जो काही फॉर्म्युला आहे तर काय आहे बघा तो फॉर्म्युला, तर इथे आहे सब्जेक्ट. पहिला येतो तो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, करता अधिक सब्जेक्ट नंतरने येतो सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण काय म्हणतो, ॲम, इज आणि आर. लक्षात आलं का? जी काही सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स
चालू वर्तमान काळामध्ये जी काही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ती काय आहेत बघा, ॲम, इज, आर. अधिक आता काय आहे बघा, जे काही क्रियापद येतं ह्या क्रियापदाला जोडलं जातं ING. काय जोडलं जातं, क्रियापदाला जोडलं जातं ING अधिक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, कर्म. लक्षात आलं का? चला आता बघा, जे काही हे सहाय्यकारी क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद नक्की कोणासोबत वापरायचं बघा. जेव्हा आय असेल तेव्हा आयसोबत काय वापरायचं आहे बघा, आय एम. काय वापरायचं आहे, आय एम. त्यानंतरनं ही, शी किंवा इट असेल तर आपल्याला वापरायचं आहे इज. लक्षात आलं का? आणि वी, यू, दे हे जर सब्जेक्ट असेल तेव्हा सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे काय आहे बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर आपण सिम्पलमध्ये पाहिलं तर आपण काय करतोय, सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला यस किंवा इयस प्रत्यय लावायचं आणि ऑब्जेक्ट. पण जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट जो आहे, जो कर्ता आहे त्याला काय लावायचं आहे, ॲम, इज, आर. जे काही क्रियापद आहे त्याला जोडायचे ING. लक्षात आलं का? प्लस ऑब्जेक्ट. चला आता ह्याची उदाहरणे पाहूया. बघा पहिलं जे उदाहरण आहे ते आहे बघा, आय एम. बघा आय नंतरनं काय येणार आहे, सहाय्यकारी क्रियापद आय एम इटिंग ॲन ॲपल. आता बघा इट हे काय आहे रे, क्रियापद आहे, त्याला मी काय जोडलं बघा, ING फॉर्म. लक्षात आलं का? आय एम इटिंग ॲन ॲपल. ॲपल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मी सफरचंद खात आहे. काय आहे बघा, खात आहे. लक्षात आलं का? मी सफरचंद खात आहे. त्यानंतर जे काही दुसरं बघा, वी आर. आता काय येणार आहे बघा, जेव्हा आपण दुसरा सब्जेक्ट घेतला वी आर, काय येणार आहे, वी आर इटिंग ॲन ॲपल. ॲपल क्रियापदाला आपण काय जोडलं बघा, ING. इट हे काय आहे आपलं क्रियापद, क्रियापदाला ING जोडलं. लक्षात आलं का? आता काय होणार आहे बघा, वी म्हणजे काय, आम्ही सफरचंद खात आहोत. लक्षात आलं का? काय येणार आहे, आम्ही सफरचंद खात आहोत. त्यानंतरनं तिसरं उदाहरण. आता बघा पुढील सब्जेक्ट घेतला मी यू असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, आर. मग काय येणार आहे बघा, यू आर इटिंग ॲन ॲपल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, तू किंवा तुम्ही सफरचंद खात आहेस किंवा खात आहेस. जेव्हा तू असेल तेव्हा आपण काय म्हणतो, खात असेल किंवा खात आहेस. लक्षात आलं का? खात आहेस. आणि तुम्ही असेल तर काय, तुम्ही सफरचंद खात आहात. लक्षात आलं का? त्यानंतरनं चौथं. आता पाहायचं आपण दे हा सब्जेक्ट, म्हणजेच दे हे सर्वनाम. काय आहे बघा, दे आर इटिंग ॲन ॲपल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, दे म्हणजे काय, ते सफरचंद खात आहेत. ते सफरचंद खात आहेत. त्यानंतरनं पुढे आहे बघा उदाहरण 5. काय आहे बघा, ही. आता काय घेणार आहे आपण, जे काही सर्वनाम ही घेतल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे बघा, इज. जी काही हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद, ते काय आहे बघा, ही इज इटिंग ॲन ॲपल. इटिंग ॲन ॲपल म्हणजेच काय, तो सफरचंद खात आहे. तो सफरचंद
खात आहे. त्यानंतरनं जे काही पुढील सब्जेक्ट आहे तो आहे बघा शी इज. काय येणार आहे आता? शी इज. ही, शी, इट यासाठी आपल्याला वापरायचं आहे इज. शी इज इटिंग ॲन ॲपल. ॲन ॲपल म्हणजेच काय? ती सफरचंद खात आहे. ती सफरचंद खात आहे. त्यानंतरनं जे काही 7वं सर्वनाम आहे ते काय आहे बघा? इट. बघा, इट इज इटिंग ॲन ॲपल म्हणजेच काय? ते सफरचंद खात आहेत. ते सफरचंद खात आहे. लक्षात आलं का? हे काय झालं बघा? हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण काय म्हणतो? चालू वर्तमान काळ. कंटिन्युअस म्हणजे काय? चालू. लक्षात आलं का? प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. सिम्पल म्हणजे काय? साधा. त्यानंतर जे काही आता पुढील प्रकार आहे तर तो आहे बघा, जो काही तिसरा प्रकार आहे तर तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय आहे बघा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, परफेक्ट म्हणजे पूर्ण. लक्षात आलं का? काय म्हणायचं बघा? पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पूर्ण वर्तमान काळ कधी वापरतात? तर जी क्रिया भूतकाळामध्ये नुकतीच पूर्ण झाली आहे. काय सांगितलं बघा? जी काही क्रिया भूतकाळात नुकतीच पूर्ण झाली पण तिचा परिणाम वर्तमान काळात आहे. लक्षात आलं का? की जी क्रिया भूतकाळात नुकतीच पूर्ण झाली आहे पण तिचा परिणाम वर्तमान काळात आहे. वर्तमान काळात आहे. तर बघा आता हे जे काही मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी जेव्हा बघा ला, ली, ले, लो, वाक्याच्या शेवटी काय येतं बघा? ला, ली, ले, लो. आणि जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाच्या पुढे आणि जे काही क्रियापदाच्या पुढे आहे किंवा आहेत, आहे किंवा आहेत येते तेव्हा तो काय असतो रे? पूर्ण वर्तमान काळ. म्हणजेच आता उदाहरण बघा. उदाहरण मी घेतलं, खाल्ले आहे. काय आहे बघा? खाल्ले आहे. बघा मी काय केलं रे? खाल्ले. लक्षात आलं का? कधी खाल्ले? मगाशी खाल्ले. म्हणजे काय झालं रे? भूतकाळात नुकतीच ती जी काही क्रिया आहे खाण्याची ही पूर्ण झाली पण तिचा परिणाम काय आहे रे? वर्तमान काळात आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील उदाहरण घेते मी. लिहिले आहे. म्हणजे जी काही लिहिण्याची क्रिया आहे ते मी कुठे केली रे? लिहिलंय. मी ते लिहून ठेवलं आहे. लक्षात आलं का? लिहिले आहे. मी लिहिलेलं आहे ते ही क्रिया झाली भूतकाळात आणि जो काही तिचा परिणाम आहे हा कुठे आहे रे? वर्तमान काळात. लक्षात आलं का? हे काय आहे रे? पूर्ण वर्तमान काळ. आणि ह्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आहे बघा की
आता घ्यायचं आहे आपल्याला सब्जेक्ट. आता काय घ्यायचं आहे आपल्याला सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय आहे करता. अधिक घ्यायचं आहे आपल्याला हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅज अधिक V3. आता V3 म्हणजेच काय क्रियापदाचं तिसरं रूप. लक्षात आलं का. अधिक ऑब्जेक्ट. अधिक काय येणार आहे बघा ऑब्जेक्ट. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता जर तुम्हाला V1 V2 V3 म्हणजे काही समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनेलवर अगोदरच क्रियापद व्हर्बचा एक लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जर अजून तुम्हाला ह्याबद्दल जाणून घ्यायचं असेल की काय असतं V3 तर तुम्ही त्या व्हिडिओला एकदा नक्की भेट द्या. तर आता बघा आपलं फॉर्म्युला काय आहे बघा. सब्जेक्ट अधिक हॅव किंवा हॅज क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. आता बघा जे काही आपण घेणारे सब्जेक्ट आहे म्हणजे जो काही करता ह्या कर्त्यासोबत कोणतं हेल्पिंग वर्ब येतं म्हणजे इथलं हॅव किंवा हॅज. तर बघा जे काही ही शी इट ह्यासोबत येतं हॅज. काय येतं ही शी इट ह्यासोबत येतं हॅज. तर आय वी यू दे काय सांगितलं मी जे काही आय वी यू दे ह्या सब्जेक्टसोबत म्हणजे हे जे काही कर्ते आहेत किंवा सर्वनाम आहेत ह्यांच्यासोबत हॅव येतं. काय येतं ह्यांच्यासोबत येतं हॅव. लक्षात आलं का. चला आता हे सर्व नियम आपण पाहिले तर आता ह्याची उदाहरणं पाहूया. बघा मी पहिल्यांदा काय घेणार आहे जे काही सुरुवात होते मीपासून. लक्षात आलं का. आय हॅव काय येणार आहे बघा आय आणि जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे हॅव. आता बघा क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. मी क्रियापद घेतलं इट. इट ह्या क्रियापदाचं तिसरं रूप आहे बघा ईटन. काय आहे ईटन म्हणजेच आय हॅव ईटन ॲन ॲपल. ॲन ॲपल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय होणार आहे बघा मी सफरचंद खाल्ले आहे. लक्षात आलं का. मी सफरचंद खाल्ले आहे. बघा जे काही क्रियापद आहे क्रियापदाच्या शेवटी काय आलं बघा ल. लक्षात आलं का. पुढे क्रियापदाच्या पुढे काय आलं रे आहे. त्यानंतर दुसरं घेतलं मी वी. आता बघा दुसरं घेतलं मी वी नंतरनं यू नंतरनं दे. जेव्हा हे सब्जेक्ट असतील तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे हॅव. लक्षात आलं का. म्हणून मी घेते वी हॅव ईटन ॲन ॲपल. आता ह्या वाक्याचा अर्थ काय होतो वी हॅव ईटन ॲन ॲपल म्हणजेच काय आम्ही सफरचंद खाल्ले आहे. आम्ही सफरचंद खाल्ले आहे. त्यासोबतच जे काही तिसरं आहे ते आहे बघा यू. आता काय येणार आहे यू हॅव ईटन ॲन ॲपल. ॲन ॲपल म्हणजेच काय तू किंवा तुम्ही सफरचंद खाल्ले आहेस. लक्षात आलं का. तू सफरचंद खाल्ले आहेस. त्यानंतर ना पुढे आहे बघा दे. आता काय येणार आहे दे हॅव ईटन ॲन ॲपल. ॲन ॲपल म्हणजेच काय दे म्हणजे ते त्या ती. आता हे ते काय होणार आहे बघा त्यांनी ॲपल खाल्ले आहे. त्यांनी सफरचंद खाल्ले आहे. सफरचंद खाल्ले आहे. खाल्ले आहे. त्यानंतरनं जे काही पुढील उदाहरण आहे बघा आता घेतला मी ही हा करता म्हणजे जेव्हा सब्जेक्ट मी ही घेतला तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे हॅज. काय वापरायचं बघा हॅज. लक्षात आलं का. ही शी इट असेल तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे हॅज. मग काय येणार आहे ही हॅज ईटन ॲन ॲपल. ईटन ॲन
ॲपल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो आता काय होणार आहे बघा की तो ॲपल खाल्ले आहे किंवा आहोत असं होणार आहे का? नाही. त्याने सफरचंद खाल्ले आहे. लक्षात आलं का? ही म्हणजे काय? तो. पण इथे काय येणार आहे? त्याने. लक्षात आलं का? त्याने सफरचंद खाल्ले आहे. त्याने सफरचंद खाल्ले आहे. त्यानंतर पुढील उदाहरण आहे बघा, शी हे सब्जेक्ट असल्यानंतर आपल्याला काय वापरायचं? हॅज. त्यासोबतच क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. ॲन ॲपल. शी हॅज इटन ॲन ॲपल. म्हणजेच काय? ती. शी म्हणजे ती. आता ती ॲपल खाल्ले आहे. नाही. तिने सफरचंद खाल्ले आहे. तिने सफरचंद खाल्ले आहे. तिने सफरचंद खाल्ले आहे. त्यासोबतच जे काही शेवटचं उदाहरण आहे ते आहे बघा, इट हॅज इटन ॲन ॲपल. आता बघा, इट म्हणजे काय? ते, त्या, ती. मग आता इथे काय येणार आहे? त्याने किंवा तिने सफरचंद खाल्ले आहे. लक्षात आलं का? एकतर त्याने किंवा तिने सफरचंद खाल्ले आहे. सफरचंद खाल्ले आहे. लक्षात आलं का? हे काय आहे बघा? हा होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं का? ही क्रिया काय आहे बघा, की ही क्रिया मी काय केलेली आहे रे? भूतकाळात होऊन गेली. मी सफरचंद खाल्लेलं आहे आणि ह्याचा जो काही परिणाम आहे हा कुठे होणार आहे? वर्तमान काळामध्ये. लक्षात आलं का? किंवा त्यांनी सफरचंद खाल्ले आहे, तिने सफरचंद खाल्ले आहे, आम्ही सफरचंद खाल्लेले आहे. ही खाण्याची जी काही क्रिया आहे ही कुठे झालेली आहे रे? भूतकाळामध्ये. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही प्रेझेंट टेन्सचा जो काही चौथा प्रकार आहे तर तो आहे बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच ह्याला म्हणायचे बघा, चालू पूर्ण वर्तमान काळ. बघा, प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय? वर्तमान काळ. लक्षात आलं का? परफेक्ट म्हणजे पूर्ण, कंटिन्युअस म्हणजे चालू, सुरू राहणारे. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही चालू पूर्ण वर्तमान काळ आहे हे कधी वापरतात? तर एखादी क्रिया पूर्वी सुरू झालेली आहे आणि ती सतत सुरू राहते तेव्हा तिला आपण काय म्हणायचं आहे? चालू पूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, एखादी क्रिया पूर्वी सुरू झाली असून अजूनही सलग चालूच आहे. लक्षात आलं का? आता ह्याची जी काही मराठीमध्ये कसं ओळखायचं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्याच्या शेवटी त. लक्षात आलं का? म्हणजे जे काही क्रियापदाच्या शेवटी त आलेलो किंवा बघा क्रियापद झाल्यानंतर जे काही पुढे येतो बघा, आलेलो, आलेली, आलेलो, आलेली किंवा आलेले आहे, आलेली आहे असे येते तेव्हा तो काय असतो बघा? चालू पूर्ण वर्तमान काळ. लक्षात आलं का? आणि ह्याचा जो काही फॉर्म्युला आहे तर तो आहे बघा, सब्जेक्ट. काय येणार आहे? सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक हॅव किंवा हॅज
हॅज, त्यासोबतच अधिक बीन म्हणजे हॅव बीन येईल किंवा हॅज बीन. लक्षात आलं का? अधिक क्रियापद आणि त्याला जोडायचा आय एन जी. आता आय एन जी का? कारण जेव्हा कंटिन्युअस असतो म्हणजे जो चालू काळ असतो तेव्हा आपण क्रियापदाला काय जोडतो रे? आय एन जी. लक्षात आलं का? अधिक ऑब्जेक्ट. अधिक काय येणार आहे बघा? ऑब्जेक्ट. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, हॅव आणि हॅज कधी ही करायचं तर वरती आपण पाहिलेलं आहे की ही शीट असेल तर हॅज लावायचं आणि आय बी यू दे असेल तर काय लावायचं? हॅव. लक्षात आलं का? त्यानुसार चला आता उदाहरण पाहूया. बघा की मी घेतलं उदाहरण पहिलं की आय हॅव. काय येणार आहे बघा? आय हॅव. आता बघा हॅव नंतरनं काय लावायचं आपल्याला? बीन. म्हणजे आय हॅव बीन ईटिंग. आता ईट हे क्रियापद आहे त्याला काय करायचं रे? आय एन जी लावायचे. कारण हा काय आहे रे? कंटिन्युअस. कंटिन्युअसमध्ये आपण काय करतो? क्रियापदाला आय एन जी लावतो. लक्षात आलं का? आय हॅव बीन ईटिंग ॲन ॲपल. ॲन ॲपल. आता तुम्ही म्हणाल हे चारही प्रकारामध्ये हे एकच वाक्य का घेतलं आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे एकच वाक्य घेण्यामागचं रिझन असं आहे की तुम्हाला चारही जे काही प्रकार आहेत प्रेझेंटचे ह्यामध्ये काय बदल होतो हे समजून येतं आहे. लक्षात आलं का? की पहिला जो काही आय इट ॲन ॲपल म्हणजे इथं काय झालं? फक्त क्रियापदाचं पहिलं रूप आलं. लक्षात आलं का? त्यानंतर इथे काय झालं बघा की इथे हेल्पिंग व्हर्ब आहे त्यासोबतच क्रियापदाला आय एन जी जोडलेलं आहे. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही तिसरं आहे तेव्हा हेल्पिंग व्हर्ब काय आलं रे? हॅव हॅज. त्यासोबतच क्रियापदाचं तिसरं रूप. आणि आता जो काही आपण शेवटचा प्रकार बघतो तेव्हा काय झालं रे? जे काही हॅव हॅज आपण वापरत होतो त्याला आता काय जोडायचं? बीन. आणि क्रियापदाचं काय आहे रे? क्रियापदाला जोडायचं आय एन जी. लक्षात आलं का? आय एन जी कधी जोडायचं? जेव्हा आपलं काय असतो रे? कंटिन्युअस टेन्स. लक्षात आलं का? आणि आता बघा आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. आता आपल्याला काय आहे रे? की क्रियापदाला काय असतो रे? क्रियापदाच्या शेवटी त येतो आणि त म्हणजे क्रियापदाच्या शेवटी त आणि तच्या पुढे काय? आलेलो, आलेले किंवा आलेली आहे. म्हणजेच काय बघा, मी सफरचंद खात आलेलो आहे. लक्षात आलं का? काय येणार आहे बघा ह्याचा मराठी अर्थ? मी सफरचंद खात आलेलो आहे. मी सफरचंद खात आलेलो आहे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही सफरचंद खाण्याची जी काही क्रिया आहे ही खूप वेळापासून म्हणजे पूर्वीपासून आपण सफरचंद काय करतो आहे रे? तो काय सांगतो आहे? मी सफरचंद खातो आहे. लक्षात आलं का? आणि अजूनही खात आहे. म्हणजे जी काही खाण्याची क्रिया आहे ती कशी आहे रे? सुरूच आहे. लक्षात आलं का? मी अगोदर म्हणजे पूर्वीपासून काय केलं आहे की खूप वेळापासून मी काय करतो रे? सफरचंद खात आलेलो आहे. लक्षात आलं का? म्हणजे एखादी क्रिया ही पूर्वी सुरू झाली असून ती अजूनही चालूच आहे. लक्षात आलं का? तेव्हा काय असतो रे? चालू पूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर जे काही दुसरं उदाहरण आहे तर ते आहे बघा वी हॅव बीन ईटिंग ॲन ॲपल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सफरचंद खात आलेलो आहोत. काय येणार ह्याचा अर्थ? आम्ही सफरचंद खात आलेलो आहोत. आलेलो आहोत. त्यानंतर तिसरं जे काही वाक्य आहे ते आहे बघा यूला काय येणार आहे हेल्पिंग वर? हॅव. लक्षात आलं का? हे अजिबात विसरायचं नाही. यू हॅव बीन ईटिंग ॲन ॲपल. ईटिंग ॲन ॲपल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ह्या वाक्याचा अर्थ काय होणार आहे? तू सफरचंद खात आलेला आहेस. तू सफरचंद खात आलेला आहेस. आलेला आहेस. त्यानंतर जे काही चौथं यू नंतर काय आहे बघा? दे हॅव बीन ईटिंग ॲन ॲपल.
म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ते सफरचंद खात आलेले आहेत. ते सफरचंद खात आलेले आहेत. त्यानंतर पाचवं उदाहरण आहे बघा. आता घ्यायचे आपण. हे सगळे झाले आय, वी, यू, दे. वी, यू, दे हे काय आहेत रे? अनेक वचन आहेत. लक्षात आलं का? त्याला आपण हॅव. आता जे काही ही, शी, इट आहेत हे काय आहेत रे? की जे काही सब्जेक्ट, जो काही सर्वनाम आहे, तर त्यांना आपण काय जोडायचं? हॅज. लक्षात आलं का? म्हणजे इथं काय येणार आहे बघा, ही हॅज बीन इटिंग. आता बघा, तुम्हाला जसं जसं पुढे जाल तसं तुम्हाला कळत असेल की हा वेगळा शब्द आहे. हॅज बीन हा एकच शब्द आहे. लक्षात आलं का? म्हणजे जोडून वाचायचं. की बऱ्याच वेळा मुलांना वाचताना पण कुठे थांबावं किंवा कुठे थांबू नये हेही तुम्हाला कळेल. ही हॅज बीन इटिंग ॲन ॲपल. लक्षात आलं का? इटिंग ॲन ॲपल. चला, आता ही म्हणजे काय रे? तो सफरचंद खात आलेला आहे. तो सफरचंद खात आलेला आहे. त्यानंतर जे काही सहावं आहे, हे सहावं बघा, पुढे आहे शी. काय येणार आहे? शी हॅज बीन इटिंग ॲन ॲपल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ती सफरचंद खात आलेली आहे. ती सफरचंद आलेली आहे. त्यानंतर जे काही सातवं शेवटचं उदाहरण आहे बघा, तर ते आहे बघा, इट हॅज बीन इटिंग ॲन ॲपल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की ते सफरचंद खात आलेले आहेत. ते सफरचंद खात आलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला परीक्षेत गुण मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. बघा, कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर पहिल्यांदा काय करायचं आहे, जे काही वाक्य आहे ह्या वाक्यातील जे काही क्रियापद आणि जे काही सहाय्यकारी क्रियापद ओळखायचे. लक्षात आलं का? आता क्रियापद काय आहे, कशा पद्धतीचं असतं, जर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनेलवर जे काही इंग्लिशची जी काही प्लेलिस्ट आहे ह्यामध्ये मी पहिल्यांदा क्रियापदाचे आणि सहाय्यकारी क्रियापदाचे म्हणजे जे हेल्पिंग वर्ब आहे, व्हर्ब आहे, ह्याचे व्हिडिओ आधीच अपलोड केलेले आहेत. तर एकदा ते नक्की पहा. त्यानंतर बघा, जे काही इथं तुम्हाला दिलेली सूत्र आहे ह्या सूत्रांचा वापर करून वाक्य बदला. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही बघा, ही, शी, इट सोबत नेहमी काय करायचं आहे की जेव्हा आपण काय करतो रे की साधा वर्तमान काळ असू दे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, यस किंवा ईएस प्रत्यय लावायचं आहे. लक्षात आलं का? काय लावायचं आहे? यस किंवा ईएस प्रत्यय. त्यानंतरनं काय करायचं आहे? इज. लक्षात आलं का? त्यानंतरनं काय करायचं आहे? ही, शी, इटला इज आणि शेवटी काय वापरायचं आहे? हॅज. लक्षात आलं का? ही, शी, इटसोबत यस किंवा ईएस प्रत्यय इज किंवा हॅजच वापरायचं. लक्षात आलं का? आता विद्यार्थी मित्रांनो, की आज आपण काय केलं, हे जे काही प्रेझेंट टेन्स आहे ह्या प्रेझेंट टेन्सचे हे चारही प्रकार, जो काही पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, हे चारही प्रकार काय केले रे अगदी सविस्तर शिकलो. आजचा जो काही तुमचा गृहपाठ आहे तर तो आहे बघा, वी प्ले फुटबॉल. हे जे काही वाक्य आहे या वाक्याचे चारही प्रकारात रूपांतर करून कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा
आणि ह्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर ह्या लॉंग व्हिडिओचा जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ह्यामध्ये नक्की चेक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. पुढील व्हिडिओत आपण पास्ट टेन्सचे चारही जे काही प्रकार आहे ते शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या पाऊस सुरू असल्यामुळे आवाज थोडासा ही होत असेल तर त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सॉरी बोलते की थोडासा आवाज इकडे तिकडे होतो आहे. पण पुढेही थोडंसं हे झाल्यानंतर थोडासा व्हिडिओज यायला वेळ लागतो आहे चॅनलवर, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.